तर आज आपल्याला बनवायची होती मसाल्याची उसळ. कशी बनवायची ते पुढे सांगते. एक खोबरं किसून घेतलं, ते गरम तव्यावरती भाजून घेतलं. त्याबरोबरच कांदा तो देखील भाजून घेतला आणि या सगळ्यांचा मसाला बनवला. तर एका मिक्सरच्या छोट्या जारमध्ये लसूण, अद्रक, खोबरं किसलेलं ते जे भाजून घेतलं ते आणि कांदा आणि एक छोटा टोमॅटो हे सगळं पेस्ट बनवून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल टाकलं, त्यामध्ये उसळ टाकली धुवून आणि ती छान परतवून घेतली. ती परतवून झाल्यानंतर आपल्याला ती काढून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये. त्यानंतर काय करायचं, तेल टाकायचं आहे परत आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, धने पावडर, मसाला हे सगळं टाकायचं. ते छान झाल्यानंतर मिरची व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि जो मसाला आपण तयार केलेला आहे तो टाकायचा आहे. तो टाकून झाल्यानंतर तो छान असा परतवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये गरम केलेलं पाणी, जे आपण पाणी गरम करून टाकल्यामुळे भाजीला चव छान येते आणि त्यामुळेच आपण गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि याला थोडी उकळी आल्यानंतर यामध्ये ॲड करायची जी उसळ आपण परतवलेली आहे ती. ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यानंतर त्यात ॲड करायची आहे कोथिंबीर आणि छान अशी उकळी आल्यानंतर तयार आहे आपली मसाल्याची उसळ.